संजय राऊतांवर नाराज असल्यामुळे ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेचे आमदार कृपाल तुमानेंनी केलाय। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली। तर तुमानेंच्या दाव्यावर खुद्द संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं म्हणजे शिवसेनेचा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान आहे, असं उत्तर संजय राऊतांनी दिलंय। दोन आमदार सोडल्यात उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जवळपास 80% जे उरलेले माजी नगरसेवक आहेत ते आमच्या संपर्कात आहे। दसरा मेळावा झाला की आम्ही त्यांना दणका देणार आणि या सर्वांचा प्रवेश पक्षामध्ये शिवसेनेमध्ये होऊन जाणार आहे। आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व लोक काम करायला तयार आहेत, कारण त्या ठिकाणी ते संजय राऊतांना सर्व कंटाळलेले आहेत आणि त्या संजय राऊतांमुळे त्या उभाटाचा सत्यानाश झालेला आहे आणि आता पूर्ण पक्ष नेस्तनाबूत होणार आहे। ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत। आज जे शिवसेनेमध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, तो शुद्ध निष्ठावंत असे लोकांचा पक्ष आज उरलेला आहे। ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला, जे पैशाला विकत गेले, दहशतीला किंवा CBI EDच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं हा निष्ठावंतांचा आणि शिवसेनेचा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान। दरम्यान यावर सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आमच्या माध्यमातून मला हे फार जबाबदारीनं आणि नम्रतेनं आवाहन करायचं आहे। कृपाल तुमानेची गृह, जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळे लोक निघून जाणार आहेत तर सगळ्यांचं सोडून द्या। मला फक्त 5 आमदारांची नावं तुमानेंनी कळवावीत। 5 आमदारांची नावं तुमानेंनी जाहीर करावीत, म्हणजे आम्ही मान्य करू की तुमानेंचा दावा खरा आहे। अन्यथा कृपाल तुमानेंनी आपल्या बालिश आणि बेजबाबदार वक्तव्यासाठी जाहीर माफी मागावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।